नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत बेलपत्राची रांगोळी। ही रांगोळी आपण देवाजवळ, तुळशी वृंदावनाजवळ किंवा अंगणात कुठेही काढू शकतो। ही रांगोळी अतिशय पारंपरिक रांगोळी आहे, जी आपण नेहमी काढत असतो। तर आधी आपण सुरुवातीला थेंब काढून घेऊ। 5 ते 1 थेंबांची ही रांगोळी आहे। आता त्याच्या मधोमध थेंब घ्यायचे आहेत आपल्याला। 5 थेंब काढून झाल्यानंतर जसे खाली काढले तसेच वरती पण आपण थेंब काढत जायचे आहे। मध्ये थेंब घेतल्यानंतर ते कमी कमी होत जातात। 3, 2 आणि 1 जसे खाली काढले तसेच वरती पण काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण थेंब काढून घेतलेले आहे। आता जे खाली जो टोकाचा थेंब आहे त्या थेंबाला बाजूचा थेंब जोडायचा आहे। हे दोघी बाजूचे थेंब जोडून घ्यायचे आहेत। आणि त्याच्या वरच्या टोकाला ते जोडून घ्यायचं, म्हणजे एक चौकटी तयार होईल। आता त्याच्या बाजूचे जे 2 थेंब आहेत त्याला ते जोडायचे आहेत। ही जी चौकटी आहे ती जोडायची आहे आपल्याला। त्याला असे जोडून घ्यायचे आणि जो मध्ये जो थेंब आहे त्याला ते जोडायचे। ह्या थेंबाला ती चौकटी जोडायची। आता जो तिरकस थेंब आहे त्याला ते जोडायचे। हा, तर ती चौकटी तयार होईल अशी तिथे रेष मारायची। आता जसं खाली केलं आहे आपण तसंच वरती पण तसंच करत जायचे। इथे अशी चौकटी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। आता जसं खाली केले आपण तसं तिथे पण अशी तिरकस रेष मारायची आहेत आपल्याला। रेषा मारून घ्यायची, अशी सरळ रेष मारून घेऊ आपण अशी। हा, आणि आता एक एक थेंबाला तिरकस रेष मारायची। त्याच्या मधोमध घ्यायचा, तिरकस 2 रेषा मारून घ्यायच्या आणि त्या थेंबाला ते जोडायचे, म्हणजे चौकटी तयार होईल। आता आजूबाजूला फक्त 2-2 थेंब उरलेले आहेत। मधला थेंब जर सोडला आपण तर आजूबाजूला फक्त 2 थेंब आहेत। त्या 2 थेंबांवर आता चौकटी तयार करायची आपल्याला। हे ज्या काढलेलं आहे त्याला फक्त जोडायचं आहे आपल्याला, म्हणजे तिथं पण एक चौकटी तयार होईल।
इकडे पण तसंच करायचं आपल्याला. आता अशा पद्धतीने आपली ही रांगोळी झालेली आहे. पण आजूबाजूला जे उरलेलं आहे त्याला पण आपल्याला चौकटी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण थेंब काढून घेऊ. 2 1 2 1 असे थेंब काढून घ्यायचे. 2 आणि 1. अशा पद्धतीने आपण बाजूला पण 2 1 असे थेंब टाकून घेतलेले आहे. आता ते पण जोडून द्यायचे आपण, म्हणजे तिथे पण चौकटी तयार होईल. अशा पद्धतीने आजूबाजूला पण आपण चौकटी काढून घेतलेले आहे. आता ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. जे टोक आहेत आजूबाजूचे त्याला असं गोल काढून घेऊया, म्हणजे ती रांगोळी छान दिसेल, अजून छान दिसेल. असं गोल गोल काढायचं, आपल्याला टोकांना जोडायचं आहे.
आता मधला जो थेंब आहे त्याला मोठं करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडा कलर टाकून घेऊ. अशा पद्धतीने बेलपात्राची ही रांगोळी आपण काढलेली आहे. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.